नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, डिसेंबर 2025 मध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासाठी जवळपास 375 पेक्षा अधिक पदांची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी लेखनिक, शिपाई आणि ड्रायव्हर या विविध पदांसाठी अर्ज भरलेले आहेत. तर मित्रांनो, ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथं राहिलेल्या दिवसांमध्ये किती सिलेबस आहे आणि कशा पद्धतीने तो सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे ते देखील आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असू द्या किंवा अन्य कोणत्याही बँके असू द्या, त्याच्यासाठीची परीक्षेची तयारी आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी, सामान्य ज्ञानाचे प्रश्न, बँकिंग क्षेत्रातील प्रश्न असे भरपूर सगळे व्हिडिओ आपल्या GSIT सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला मित्रांनो विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. बघा, एकूण 375 पदांसाठीची भरती होती आणि इथं तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. परीक्षेचे तारीख देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर हॉल तिकीट बघा, 23/3/2026 पासून म्हणजेच आजपासून मित्रांनो हॉल तिकीट सुरू झालेले आहेत डाउनलोड करण्यासाठी. आणि परीक्षेची तारीख असणार आहे 28/3/2026 शनिवार रोजी 3 सत्रांमध्ये मित्रांनो ही परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे काही विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांची यादी देखील बँकेच्या संकेतस्थळावरती लावण्यात येणार आहे. हे मित्रांनो लक्षात घ्या. आता आपल्याला तिथं परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते लक्षात घ्या. आता राहिलेला आहे कमी वेळ आणि या कमी वेळामध्ये एकदा उजळणी बघा आपल्याला कशाची करायची आहे. त्याच्यामध्ये लेखनिक जे आहेत त्यांच्यासाठीची 100 गुणांपैकी 90 गुणांची संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 गुण देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कालावधी बघा 90 मिनिटाचा असणार आहे 90 प्रश्नांसाठी. आणि परीक्षेसाठी विचारले जाणारे घटक आहेत शेती पत पुरवठा, त्रिस्तरीय रचना, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी भाषा ज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, माहिती व तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित तुमची मित्रांनो परीक्षा असणार आहे. आणि तिथं तुमची मुलाखत 10 गुणांची असणार आहे. त्याच्यामधले 5 गुण हे शैक्षणिक अर्हता यांच्यासाठी आहे आणि 5 गुण मित्रांनो तुमचे बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत इंटरव्ह्यूसाठी असणार आहेत. उमेदवार जर इंटरव्ह्यू मध्ये गैरहजर राहिला तर निवडीस पात्र राहणार नाही हे देखील म्हटलेलं आहे. आता आपल्याला शैक्षणिक अर्हतेसाठीचे जे 5 गुण दिलेले आहेत ते 5 गुणांचं वर्गीकरण बघा इथं दिलेलं आहे. तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असतील तर निश्चितच तुम्हाला हे 5 गुण मिळणार आहे. त्याच्यानंतर शिपाई आणि वाहन चालक यांच्यासाठी बघा, वाहन चालकांचे देखील खूप सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला तिथं तांत्रिक प्रश्न विचारले जातात. तांत्रिक प्रश्नांची तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या mtechsolu.com या वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे. ती जी लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे. तिथे तुम्हाला तांत्रिक प्रश्नांची PDF मिळेल. इथं देखील तुम्हाला 100 गुणांपैकी 90 गुणांची संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा असणार आहे. प्रत्येक प्रश्न 1 गुणांना आणि 90 प्रश्न असून 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, वरचं जे पद होतं लिपिकचं त्याच्यामध्ये त्यांना शैक्षणिक अर्हतेसाठी 5 गुण दिलेले होते, परंतु इथं तुमची संपूर्ण 10 गुणांची तोंडी परीक्षा असणार आहे म्हणजेच इंटरव्ह्यू असणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला एज्युकेशनसाठी इथं कोणतेही 5 गुण दिलेले नाही, डायरेक्ट 10 गुणांची तुमची इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यामधून तुमची निवड केली जाणार आहे. हे मित्रांनो लक्षात घ्या. आलं का लक्षात? इथं तुम्हाला परीक्षेसाठीचं कोणकोणते घटक असणार आहेत तर सामान्य ज्ञान, लातूर जिल्ह्याची माहिती, गणित, बुद्धिमापन चाचणी, बँकिंग व सहकार या विषयाचा विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित तुमची इथं मित्रांनो परीक्षा असणार आहे. हा जो काही सिलेबस आहे तो तुम्ही पाहायचा आहे आणि त्या ठिकाणी परीक्षेला जायचं आहे. परीक्षेची तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या, 28/3/2026 रोजी मित्रांनो लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा होणार आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यांनी निश्चितच
आपलं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. परीक्षा कोणत्या सेंटरवरती आलेली आहे आणि कोणत्या सत्रामध्ये आपली परीक्षा आहे हे देखील पाहायचं आहे. मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.